नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये सीईटीचा हा माझा तिसरा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे काही एमसीक्यू किंवा जो सिनॉप्सिस भाग आहे तो आपण याच्या आधीच्या 2 पार्टमध्ये पाहिला. आता आपल्याला पाहायचंय की आपण या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये मागच्या 2 व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं ते. मग एक मागच्या 2 व्हिडिओमध्ये लक्ष द्या थोडंसं. या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एक मोशन अंडर द ग्रॅव्हिटी मध्ये ऑब्जेक्ट विच इज टाइड टू द स्ट्रिंग ऑफ लेंथ एल किंवा ऑफ लेंथ आर, याच्यामध्ये या वस्तूला जर आपण इथं आणून सोडून दिलं एका पर्टिक्युलर अँगलला आणून सोडून दिलं तर इथला स्पीड जो आहे तो स्पीड किती असतो? इट इज द √2gl into bracket 1 minus cos of theta एवढा असतो. इट डिपेंड्स अपॉन द थीटा. अजून काय पाहिलं आपण? या ठिकाणी ही वस्तू इथपर्यंत जाण्यासाठी इथला स्पीड जो आहे इथपर्यंत म्हणजे हॉरिझॉन्टल लेवलला जाण्यासाठी इथला स्पीड किती पाहिजे? इट इज √2gl. त्याच्यानंतर क्रिटिकल स्पीड ॲट द टॉप इट इज √gr म्हणजे मिनिमम स्पीड. ठीक आहे. ॲट द बॉटम, आता बॉटमची स्पीड जी आहे ती किती आहे? √5gr. याचा अर्थ इथं √5gr असेल तर बरोबर तो इथंपर्यंत जाईल. ठीक आहे. इथं काय? √3gr, √gr, √5gr, √3gr. आणि टेन्शन किंवा वेलॉसिटी मधला फरक आहे ना, वेलॉसिटी ॲट द बॉटम मायनस वेलॉसिटी ॲट द टॉप, या दोघातला फरक जो आहे तो किती आहे? 4 च्या वर्गाचा फरक आहे. म्हणजे समजा याला बी म्हणूया, याला ए म्हणूया. VB² मायनस VA² हा किती आहे? 4gl किंवा R. त्याच्यानंतर टेन्शन पाहिलं आपण. टेन्शन ॲट द टॉप आपण 0 कन्सिडर करतो आपण. ठीक आहे. टेन्शन ॲट द बॉटम 6 mg, दोघातला फरक काढला तर तो 6 mg येतो. इथलं टेन्शन किती येतं जर क्रिटिकल स्पीड कन्सिडर केला तर? इट इज 3 mg मिनिमम. ठीक आहे. त्यापेक्षा जास्त नसू शकतं. तर या ठिकाणी इथं हा भाग आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये पाहिला. अजून काय पाहिलं आपण? समजा एक हेमिस्फिअर आहे. ठीक आहे. इथून वस्तू जी आहे ती आपण अशी पुश केली, समजा ती वस्तू इथं आली तर किती हाईटला ही वस्तू हा सरफेस सोडून देईल ती हाईट आपण काढली. ती हाईट म्हणजे किती येते? हा h काढला पण तो किती येतो? r/3 किंवा l/3. तर त्याच वेळेला ही हाईट किती येते? दॅट इज द 2/3l येते. म्हणजे हा l/3 आला तर हा 2l/3 येतो. हे डिस्टन्स, ती ज्या डिस्टन्सला ती वस्तू काय करते तो सरफेस सोडून देते. तेच डिस्टन्स आपल्याला इथून काढायचं असेल तर हा l पण त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल. ठीक आहे. म्हणजे पूर्ण स्पेअर आहे आणि स्पेअर कुठे ठेवला आहे? का ग्राउंडवरती ठेवलेला आहे आणि वस्तू इथून सोडून दिली तर ती इथं त्या स्पेअरला सोडून देईल, अशी सोडून देईल. अशा वेळेला ही हाईट काढायची असेल तर हा 2l/3 प्लस l या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर अशा या ठिकाणी प्रश्न कसाही विचारू शकतात. अजून आपण पाहिलं की एका उंचावर एखादी वस्तू एखाद्या ट्रॅकमध्ये सोडून दिली आपण तर जसं की असा ट्रॅक पाहिला आपण है ना, इथली पोटेन्शियल एनर्जी आणि इथली टोटल कायनेटिक एनर्जी कशी केली आपण? सेम. आणि त्याच्यावरून मग आपण असं एक्सप्रेशन काढलं की mgh इज इक्वल टू हाफ ऑफ mv². v² इज द 5gr. मग याच्यावरून आपण h ची व्हॅल्यू काढली आपण, तर g कॅन्सल होतो. h किती होतो? इट इज 5/2 इंटू r. म्हणजे एवढ्या डिस्टन्सवरून एखादी वस्तू आपण या ट्रॅकमध्ये सोडून दिली तर बरोबर ती वस्तू इथं स्पीड किती येतो? √5gr. त्याच्यामुळे ती वस्तू अशी गोल फिरू शकते. तर याच्यामध्ये असे फॉर्म्युले आपण याच्या आधी पाहिले होते आपण आणि एक न्यूमरिकल पण पाहिला होता आपण. प्लेनचा न्यूमरिकल पाहिला होता. याच्यामध्ये प्लेन अशा लूपमध्ये आहे. ठीक आहे. तर इथं जो नॉर्मल रिॲक्शन एक्झिट होतो तो नॉर्मल रिॲक्शन आणि mg दोन्ही एकाच दिशेमध्ये आहेत. तर सेंट्रिफ्युगल फोर्स वरच्या दिशेमध्ये असेल, दॅट इज mv²/r. म्हणजे या केसमध्ये जो n आहे तो n कसा असेल? mv²/r मायनस mg असं असेल. तर बॉटमला तेच काय असेल? हा n असा असेल, mg असं असेल
mv स्क्वेअर अपॉन आर खालच्या बाजूला असेल. याचा अर्थ या बॉटमला काय असेल तर n बरोबर काय असेल दोघांची बेरीज असेल म्हणजे mv स्क्वेअर अपॉन आर प्लस mg. हेही पाहिलं आपण. आता न्यूमरिकल्स मध्ये पुढचा न्यूमरिकल आपण पाहूया. त्याच्यामध्ये फर्स्ट न्यूमरिकल पहा कसा आहे. सिलेंड्रिकल वॉल ऑफ डेथ. सिलेंड्रिकल वॉल ऑफ डेथ. या सिलेंड्रिकल वॉल ऑफ डेथ करता आपण थेरीमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन हा वरच्या दिशेमध्ये आहे, mg खालच्या दिशेमध्ये आहे, तर n या दिशेमध्ये. म्हणजे या केसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा आहे एफ एस mg एवढा आहे. इक्वल टू करतो आपण. आणि n बरोबर काय प्रोव्हाइड होतं तर n बरोबर प्रोव्हाइड होतं mv स्क्वेअर अपॉन आर. आणि याच्यावरनं मग आपण एफ एस ची किंमत ठेवतो. इट इज अ म्यू इंटू n दॅट इज अ mg. आणि त्याच्यावरनं आपण v काढतो आपण की जो v स्पीड मिनिमम स्पीड काढतो आपण. म्हणजे तिथंच राहण्यासाठी मिनिमम स्पीड जो येतो तो मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला अंडर रूट आर जी अपॉन म्यू असा आहे. त्याच्यावरती एक न्यूमरिकल असं आहे की त्याच्यामध्ये असं दिलंय सिलेंड्रिकल वॉल ऑफ डेथ मोटरसायकलिस्ट राइड्स अराउंड द इनर वॉल इन अ हॉरिझॉन्टल सर्कल इफ द डायमीटर ऑफ द वॉल इज 18 मीटर. ठीक आहे. डायमीटर ऑफ द वॉल 18 मीटर आहे तर रेडियस किती असेल 9 मीटर असेल. 9 मीटर असेल. तर मिनिमम स्पीड विचारलेला आहे त्यांनी. सो दॅट देन द फाइंड मिनिमम स्पीड ऑफ द मोटरसायकलिस्ट सो दॅट इट प्रिव्हेंट्स हिम फ्रॉम द स्लाइडिंग डाउन विल बी. सो व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी अपॉन म्यू. आर ची किंमत माहिती आहे आपल्याला ती आहे 9 अपॉन इथं फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तो दिलेला आहे 0.8 आणि जी ची व्हॅल्यू पण गिवन आहे ती आहे 10. सो इट इज द 90 अपॉन 0.8 म्हणजेच काय येऊन जाईल 900 अपॉन 8. याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं त्याची म्यू ची व्हॅल्यू जी आहे व्ही मिनिमम ची व्हॅल्यू जी आहे ती व्ही मिनिमम ची व्हॅल्यू ही 10.6 येऊन जाते. जवळपास 100च्या जवळपास व्हॅल्यू येते. याचा अर्थ 10.6 मीटर पर सेकंद असेल. हा फॉर्म्युला इथं वापरायचा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं आहे व्हर्टिकल सेक्शन ऑफ रोड ओव्हरब्रिजचा आहे. ठीक आहे. या ओव्हरब्रिज करता पा न्यूमरिकल किंवा तो एमसीक्यू कसा आहे पा. द व्हर्टिकल सेक्शन ऑफ रोड ओव्हर द ब्रिज इन द फॉर्म ऑफ सर्कल ऑफ रेडियस 15.5 थोडासा वेगळा आहे. याचा रेडियस ऑफ कर्वेचर जो दिलेला आहे तो किती आहे 15.5 मीटर एवढा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे असं दिलेलं आहे व्हॉट विल बी द मॅक्सिमम व्हेलॉसिटी विथ विच द कार हुज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज 0.5 मीटर अबोव्ह द ग्राउंड. याचा अर्थ इथं जी गाडी आहे ती गाडी थोडीशी अशी आहे. ठीक आहे. याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंतचं अंतर जे आहे ते अंतर दिलंय 0.5. याचा अर्थ एकूण रेडियस ऑफ गायरेशन जे आहे या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासूनचं अंतर म्हणजेच आर प्लस 0.5 इट इज 16 मीटर. म्हणजे इथं त्या मोशन करता जो रेडियस असेल तो किती असेल 16 मीटर एवढा असेल. 15.5 अधिक 0.5 16 मीटर एवढा असेल. आता याच्या ठिकाणी मॅक्सिमम ठीक आहे तर असं विचारलं मॅक्सिमम व्हेलॉसिटी विदाउट लुझिंग द कॉन्टॅक्ट विथ द सरफेस ऑफ द ब्रिज ऍट द हायेस्ट पॉइंट असं विचारलं. ठीक आहे. याच्यामध्ये हा mg या दिशेमध्ये आहे नॉर्मल रिएक्शन वरच्या दिशेमध्ये आणि जर आपण त्याच्यामध्ये असो तर सेंट्रीफ्युगल फोर्स वरच्या दिशेमध्ये mv स्क्वेअर अपॉन आर म्हणजेच काय असेल दॅट इज n प्लस mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू mg. ठीक आहे. आणि मॅक्सिमम स्पीड साठी n काय करतोय आपण कॉन्टॅक्ट फोर्स 0 केला तर याच्यामध्ये v स्क्वेअर हा mm कॅन्सल होतो n 0 करतो आपण मॅक्सिमम काढण्यासाठी mm कॅन्सल होतो. याचा अर्थ v स्क्वेअर बरोबर काय तर rg येतं. याचा अर्थ v बरोबर काय अंडर रूट rg. तर आपल्याला याची किंमत माहिती आहे काय आहे r ची किंमत किती आहे 16 आहे किंवा r डॅश म्हणूयात त्याला आपण. ठीक आहे. आणि g ची किंमत 9.8 घेतली आपण. तर या दोघांचा जो काही गुणाकार येतो त्या गुणाकारावरून तुम्हाला मॅक्सिमम स्पीड ऑफ द व्हेकल ऑन द कॉन्व्हेक्स ब्रिज
हा प्रत्येकासाठी हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. √RG जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करता क्रिटिकल स्पीड आहे तोच फॉर्म्युला इथे तुम्ही वापरू शकता, √RG. आणि जर असं सोडवलं तर हा 12.56 हे सोडवलं तुम्ही तर हा 12.56 मीटर पर सेकंद अशी व्हॅल्यू येऊन जाते. हा झाला सेकंड MCQ. थर्ड MCQ बघूयात आपण की ज्याच्यामध्ये बकेट फुल ऑफ वॉटर. ठीक आहे, बकेट फुल ऑफ वॉटर टाईड टू द एंड ऑफ द रोप ऑफ लेंथ 1.6 मीटर. ठीक आहे, एक बकेट आहे की ज्या बकेटमध्ये काय आहे, पाणी आहे भरलेलं आणि ती बकेट बांधलेली आहे. ठीक आहे, आणि ती बकेट अशी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतोय. L किती आहे, L इज द 1.6 मीटर. ठीक आहे, एवढी आहे. इट रोटेट इन अ व्हर्टिकल सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. पण ही कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे स्पीड कसं आहे याचा कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये व्ही जो आहे तो प्रत्येक ठिकाणी कसा आहे, कॉन्स्टंट. तर पुढे असं विचारलंय त्यांनी, व्हॉट शुड द मिनिमम स्पीड ऑफ द बकेट सो दॅट द वॉटर डज नॉट स्पिल आउट ॲट द हायेस्ट पोझिशन ऑफ द सर्कल. तर मिनिमम स्पीड जो आहे, जर या ठिकाणी मिनिमम स्पीड कमीत कमी किती पाहिजे की जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते पाणी खाली पडणार नाही. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये या ठिकाणी ही मोशन पॉसिबल, त्या पाण्याची ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पॉसिबल होण्याकरता त्या टॉप पोझिशनचं क्रिटिकल स्पीड किती आहे माहिती आहे तुला, V = √RG. ठीक आहे, त्याचा अर्थ या ठिकाणी मिनिमम किंवा क्रिटिकल स्पीड आहे तोच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. त्याच्यामध्ये V R किती आहे, 1.6. G या ठिकाणी तुम्ही 10 जर घेतला तर अजून सोपं होईल. ते 9.8 च्या ठिकाणी 10 घेतला तर 1.6 × 10 = 16. सो V = 4 मीटर पर सेकंड. कमीत कमी एवढं. जास्त असेल तर ठीकच आहे, पाणी खाली पडणारच नाही. पण याच्यापेक्षा जर स्पीड कमी झाली तर काय होऊ शकतं, तर याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पॉसिबल होणार नाही. याचा अर्थ काय, ती पाणी जे आहे बकेट मधलं ते खाली पण पडू शकतं. तर कमीत कमी किती स्पीड पाहिजे जर एवढी लांबी असेल तर 4 मीटर पर सेकंड. तर अशामध्ये या ठिकाणी इथं G ची व्हॅल्यू 10 घेऊन आपण ते सोडवलं. आता याच्यानंतर पुढचं जे न्यूमेरिकल आहे ते असं आहे की पार्टिकल परफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन along the circular path if the ratio of kinetic energy to the potential energy of a particle at any position, त्या कुठल्याही पोझिशनला त्याच्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा रेशो विचारलेला आहे आणि असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग या ठिकाणी आपण असं कन्सिडर करूया, त्यांनी विचारले रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी टू द पोटेन्शियल एनर्जी. सपोज दॅट दिस इज द डायमीटर AB, A is the bottom position, B is the top position, where C is its center, CD is a horizontal position. Suppose that the particle is at any position P या ठिकाणी आहे. तर आपल्याला माहिती आहे टेन्शन अलॉंग कसं असेल, स्ट्रिंग असेल. mg कसं असतो, व्हर्टिकली इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याचे 2 भाग केले आपण mg चे. तर हा अँगल जेवढा आहे तेवढाच हा अँगल असतो, पाहिलंय आपण. याची किंमत किती असेल, mg cos of θ. आपण जर याच फ्रेम मध्ये विचार केला तर सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असेल, असा असेल, दॅट इज mvp² किंवा v² किंवा L म्हणा. ठीक आहे, तर याच्यामध्ये या ऍट एनी पोझिशन टेन्शन इज इक्वल टू काय असेल, दॅट इज mv² प्लस mg cos of θ असं असेल. किंवा तुम्ही त्या ठिकाणचा या ठिकाणी स्पीड जो आहे व्हीपीचाच फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज व्हीपी इज इक्वल टू √VA² minus 2GL into bracket 1 minus cos of θ. ठीक आहे, हे माहिती आहे आपल्याला. टेन्शनची सध्या गरज नाही कारण एनर्जी काढायची आहे, कायनेटिक एनर्जी काढायची, फक्त व्हीपी माहित पाहिजे आणि हा किती उंचावरती आहे तो पार्टिकल ते फक्त माहित पाहिजे. म्हणजे काय की पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी हा समजा आपण 0 पोटेन्शियल कन्सिडर केली तर हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला माहित पाहिजे जे किती आहे. जर तुम्ही हा रेडियस R कन्सिडर केला किंवा L कन्सिडर केला तर याची किंमत काय असेल, L minus L cos of θ असेल. याच्या आधी पण पाहिलं तर याची किंमत किती आहे, L cos of θ. L मधून L cos of θ वजा केला तर हा काय असेल, L minus L cos of θ असेल. तर याच्यामध्ये रेशो विचारलाय कशाचा, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोघांचा रेशो विचारला.
कायनेटिक एनर्जी कसं काढतोय आपण, हाफ ऑफ एम व्हीपी स्क्वेअर. पण याच्या व्हीपी मध्ये व्हीपीचा वर्ग केला आपण आणि VA द क्रिटिकल स्पीड ॲट द बॉटम ठेवलं आपण की जे √5 GL आहे किंवा GR आहे. आता इथे यल समजूयात आपण आरच्या ठिकाणी. तर अंडर रूट, ठीक आहे, अंडर रूट निघून जाईल, स्क्वेअर केला आपण, ठीक आहे. VA स्क्वेअर म्हणजे 5GL मायनस 2GL इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, ही किंमत झाली VP स्क्वेअरची. ती किंमत इथे ठेवायची आपल्याला, त्याला ब्रॅकेटमध्ये लिहितो. इट इज 5GL मायनस 2GL इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ थीटा. ही झाली पोटेन्शियल एनर्जी डिवाइड बाय ही कायनेटिक एनर्जी झाली. आता पोटेन्शियल एनर्जी mgh है ना, h किती आहे आत्ता सांगितलं आपण. इट इज L इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ थीटा किंवा L मायनस L कॉस ऑफ थीटा. L कॉमन काढला होता. आता याच्यामध्ये पहा कॉमन काय काय निघू शकतं. पहा याच्यासोबत m कॅन्सल झाला, याच्यामधून GL कॉमन काढू शकतो आपण, म्हणजे तो GL कॅन्सल होईल. हा जो आहे तो इथे लिहितो आपण, म्हणजे वरती काय शिल्लक राहील पहा 5 मायनस 2. ठीक आहे, 5 मायनस 2 ब्रॅकेटमध्ये काय 1 मायनस कॉस ऑफ थीटा. का GL बाहेर काढला आपण, GL काय केला आपण बाहेर काढला, तो GL या GL सोबत कॅन्सल झाला. शिल्लक काय राहिले 2 टाइम्स L मायनस कॉस ऑफ थीटा. हा जो 2 जो आहे तो इथे येऊन जाईल. आता या ठिकाणी हे थोडंसं सोडून घेतो आपण, 2 ने मल्टिप्लाय केला आपण. 5 मायनस 2 मायनस मायनस बिकम प्लस 2 कॉस ऑफ थीटा अपॉन 2 टाइम्स L 2 टाइम्स 1 मायनस कॉस ऑफ थीटा, कारण G आणि L कॅन्सल झालेले. तर 5 मायनस 2 किती होतं 3. 5 मायनस 2 किती 3. याचा अर्थ तुमच्या त्या 4 ऑप्शनमध्ये हा पार्ट जर असेल तर ते तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. रेशो किती येतोय मग कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज 3 प्लस 2 कॉस ऑफ थीटा अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ थीटा. तुमच्या त्या 4 ऑप्शन मध्ये हे पण ऑप्शन आहे, त्याला तुम्ही टिक करू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा जो न्यूमरिकल आहे तो न्यूमरिकल पाहूयात आपण. वेगळ्या प्रकारचे पाहतोय आपण न्यूमरिकल. A body of mass m hangs at the one end of the string of the length L, the other end of which is fixed. It is given horizontal velocity so that string would just reach where it makes an angle 60 degree. इथं एक फिक्स्ड रिजिड सपोर्ट आहे, त्याला एक ऑब्जेक्ट बांधलेला आहे. इथे वेलॉसिटी अशी देतोय आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी की जेणेकरून तो किती अँगल कव्हर करतोय 60 डिग्री एवढा अँगल कव्हर करतो. ठीक आहे, हा अँगल किती आहे 60 डिग्री. तर त्यांनी पुढे असं विचारलंय विथ व्हर्टिकल द टेन्शन इन द स्ट्रिंग ऍट द मीन पोझिशन इज. तर मीन पोझिशनला टेन्शन किती असेल असं विचार. ठीक आहे. आता या ठिकाणचं इथलं टेन्शन काढण्यासाठी फॉर्म्युला पण आधी बघूया आपण. टेन्शन ऍट द मीन पोझिशन म्हणजे हा मीन पोझिशन करायचं सोडून दिला की तो काय होईल असा ऑस्लेट होईल. याचा अर्थ ही त्याची काय झाली मीन पोझिशन किंवा बॉटम पोझिशन म्हणलं तरी चालेल. टेन्शन काय असेल टेन्शन वरच्या दिशेमध्ये असेल, mg या दिशेमध्ये असेल, त्याच दिशेमध्ये mv स्क्वेअर अपॉन r त्याच फ्रेम ऑफ रेफरन्स विचार केला तर म्हणजे t बरोबर काय येतं mg प्लस mv स्क्वेअर अपॉन r. आता या ठिकाणी जर एखादी वस्तू आपण इथून सोडून दिली 60 डिग्री बरोबर तर स्पीड इथं येताना काय असेल तो स्पीड आपल्याला काढायचा आहे. मग तो स्पीड कसा काढता v आपल्या याचा फॉर्म्युला माहिती आहे. ठीक आहे. सो इट इज अ अंडर रूट 2GL 1 मायनस कॉस ऑफ थीटा. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथून सोडून दिलं कुठून सोडून दिलं तर इथे येताना स्पीड काय असतो एवढा असतो अंडर रूट 2GL 1 मायनस कॉस ऑफ थीटा. पण थीटा दिलेला आहे तो किती आहे 60 डिग्री. याचा अर्थ मीन पोझिशनला म्हणजे इथं वेलॉसिटी काय असेल अंडर रूट 2GL into 1 minus cos 60 is a half, it is half, 1 minus half is again half, so 2 get cancelled with this, so we get v is equal to under root GL. म्हणजे इथं स्पीड 60 डिग्री वरून या वस्तूला सोडून दिलं तर मीन पोझिशनला वेलॉसिटी किती असेल अंडर रूट GL. पुट दिस व्हॅल्यू ऑफ अंडर रूट GL इन द अबव एक्सप्रेशन वी गेट. इथं रेडियस जो आहे तो इथं L घेऊयात आपण, r च्या ठिकाणी आपण L लिहू शकतो.
तर हाच फॉर्म्युला आपल्याला कसा लिहिता येईल पहा. ठीक आहे, व्हीची किंमत ठेवली आता. तर व्हीची व्ही स्क्वेअरची किंमत ठेवली आपण, किती आहे जी एल. सो टी बिकम्स म्हणजे एम जी प्लस एम इंटू जी एल. व्ही स्क्वेअरची किंमत ठेवली अपॉन एल. एल एल कॅन्सल. सो दिस एम जी प्लस एम जी बिकम्स 2mg. म्हणजे मेन पोझिशनला टेन्शन किती असेल, जर एखादी वस्तू 60 डिग्रीमध्ये ओढून सोडून दिली तर मेन पोझिशनला टेन्शन किती असेल 2mg. तुमच्या त्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन हा पण असेल, त्याला तुम्ही राऊंड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा एमसीक्यू जो आहे तो बघूयात आपण. तो असा, पार्टिकल इज केप्ट at rest on the top of the sphere of a diameter 42 meter. हा स्पेअर आहे, स्पेअरचं डायमीटर किती आहे 42 मीटर. स्पेअरचा डायमीटर म्हणजे इथून इथपर्यंत हे जे अंतर आहे ते 42 आहे, डायमीटर 42. ओके. त्याच्यानंतर पुढे व्हॉट वेन डिस्टर्ब स्लाइटली, म्हणजे त्या वस्तूला या टॉप पोझिशन पासून थोडंसं डिस्टर्ब केलं. सुरुवातीला स्पीड किती आहे 0 आहे, डिस्टर्ब केलं तर या ठिकाणी तो समजा इथं आला आणि इथून पुढे पुढे असं विचारलंय ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द बॉटम. म्हणजे बॉटम म्हणजे कुठे येईल, ही बॉटम येऊन जाईल. म्हणजे या बॉटम पासनं किती उंचावरनं त्या वस्तूला ती वस्तू त्या स्पेअरला सोडून देईल असं विचारलंय. तर या ठिकाणी पार्टिकल विल लिव्ह द स्पेअर डिस्टन्स और हाईट फ्रॉम द बॉटम असं विचारलं. तर आपल्याला माहिती आहे की हे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा किती आहे एच इज इक्वल टू r/3. तर हे डिस्टन्स किती आहे, दॅट इज द 2/3 इंटू r असं डिस्टन्स आहे. हे किती आहे 2/3 इंटू r. त्याच्यामध्ये हा जो r आहे तो r आपल्याला ऍड करावा लागेल. याचा अर्थ डिस्टन्स फ्रॉम द बॉटम म्हणजे हे डिस्टन्स जे आहे ती काय असेल, इट इज r प्लस 2/3 इंटू r. किती होईल हे, तर 3 प्लस 2 5/3 इंटू r एवढं होईल. आता r किती आहे याच्या अर्धा करूयात आपण, की जो किती असेल 21. सो इट इज 5/3 इंटू 21. ठीक आहे. तर 7 इंटू 5 35 मीटर. म्हणजे त्या स्पेअरच्या बॉटम पासून ती उंची जी आहे की ज्या उंचीला ती वस्तू सोडून देते ती किती असेल 35 मीटर. लक्षात ठेवा. हा वरचा डिस्टन्स किती आहे r/3 एवढा आहे. हे डिस्टन्स किती आहे 2/3 r आहे. हे किती आहे r आहे. तुम्हाला नेमकं कुठलं विचारलंय त्याच्यावरून तुम्ही या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला लिहून ते उत्तर काढू शकता. आता याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग पाहूयात आपण. तो म्हणजे असा आहे, a body of mass m is revolving along a vertical circle of radius r such that the sum of its kinetic energy and potential energy is constant. म्हणजे या ठिकाणी दोन्ही एनर्जी कशा आहेत, दोघांच्या एनर्जीची बेरीज कॉन्स्टंट. इट मीन्स देर इज अ लॉ अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी the kinetic and potential energy remains the constant if the speed of the body at highest point is under root 2 gr. म्हणजे वरच्या ठिकाणचं या ठिकाणचं स्पीड किती आहे v at the top under root 2 gr एवढा आहे. तर त्यांनी काय विचारलंय the speed of the body at the lowest. तर इथला स्पीड काय असेल असं विचारलं. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटल एनर्जी ऍट टॉप त्याला आपण ए म्हणूया आणि ऍट बॉटम त्याला बी म्हणूया. कशी असेल ए आणि बी ची टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऍट ए प्लस कायनेटिक एनर्जी ऍट ए इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट बी प्लस कायनेटिक एनर्जी ऍट बी. पोटेन्शियल एनर्जी ऍट ए किती उंचावरती आहे 2r एवढ्या उंचावरती आहे. सो इट इज mg इंटू 2r प्लस कायनेटिक एनर्जी ऍट ए हाफ ऑफ m v स्क्वेअर. v स्क्वेअर किती असेल 2gr असेल 2gr. ठीक आहे. इज इक्वल टू इथली पोटेन्शियल एनर्जी बॉटमची 0. ठीक आहे. प्लस कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ m vb स्क्वेअर म्हणूयात त्याला आपण. vb काढायचं आपल्याला. आता याच्यामध्ये प्रत्येक टर्म मध्ये हाफ आणि 2 आहे.
ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आहे, इथं नाहीये फक्त. मग आपण 2 नी मल्टिप्लाय करूया तर m नी डिवाइड करूया, तर हा 2 कॅन्सल होईल, हा 2 आणि m कॅन्सल होईल. इथं फक्त m कॅन्सल होऊन 2 जास्तीचा m होईल. याचा अर्थ तेच इक्वेशन मला असं लिहिता येईल 2 × 2 4gr प्लस याच्यामध्ये फक्त काय शिल्लक राहतं 2gr इज इक्वल टू vb स्क्वेअर 4 + 2 6gr. याचा अर्थ इथला स्पीड किती येऊन जातो vb इज इक्वल टू √6gr. ठीक आहे, म्हणजे इथं जर √2gr असेल तर इथं किती असेल √6gr. इथं जर gr असेल तर इथं किती असेल 5√5gr. तर याच्यामध्ये असंही एक्झाम्पल विचारू शकतात. त्यानंतर पुढचा न्यूमेरिकल, पुढचा एमसीक्यू जो आहे तो असा आहे, a body of mass is rotated by means of a string along the vertical circle of radius r with the constant speed. म्हणजे vertical circular motion ही controlled vertical circular motion आहे. स्पीड कसा आहे कॉन्स्टंट. सपोज दॅट एका रॉडला एक ऑब्जेक्ट बांधलेला आहे आणि तो गोल गोल करतो, अशा वेळेला स्पीड कसा राहू शकतो कॉन्स्टंट राहू शकतो. किंवा जायंट व्हील आहे त्याचा पण स्पीड काय करता येतो बाय द इंजिन, आपल्याला तो स्पीड कसा ठेवता येतो कॉन्स्टंट ठेवता येऊ शकतो. तर याच्यामध्ये डिफरन्स इन टेन्शन व्हेन द बॉडी इज ॲट द बॉटम अँड ॲट द टॉप ऑफ द वर्टिकल सर्कल इज. तर अशा वेळेला या ठिकाणी टेन्शन मधला फरक विचारलेला आहे. कुठला बॉटम अँड द टॉप. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट असताना टेन्शन मधला फरक. टेन्शन मधला फरक कसा लिहितो आपण. आधी टेन्शन ऍट द टॉप पहा, इथलं टेन्शन आणि इथलं टेन्शन. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी एक दोरी बांधलेली आहे, याचा अर्थ mg आणि टेन्शन एकाच दिशेमध्ये असेल. ठीक आहे, म्हणजेच हा mv²/r. ठीक आहे, म्हणजे टेन्शन बरोबर काय असेल टॉपला T इज इक्वल टू mv²/r प्लस mg. तसंच इथं मला काढायचं टेन्शन, तर ते कसं असेल टेन्शन वरच्या दिशेमध्ये mg खालच्या दिशेमध्ये आणि सेंट्रिफ्युगल फोर्स mv²/r. ठीक आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी इथं सॉरी ठीक आहे mv²/r इज इक्वल टू T + mg असं आहे. याचा अर्थ T बरोबर काय असेल mv²/r मायनस mg असं असेल. याच्यातून ते वजा करावं लागेल. तसं इथं काय होईल T इज इक्वल टू mv²r प्लस mg. ठीक आहे, कारण T + mg इज द mv²/r, म्हणून T बरोबर काय असेल mv²/r मायनस mg. तर इथं कसं असेल mg आणि mv²/r दोन्ही एकाच दिशेमध्ये आहे, त्याचा T बरोबर काय असेल mv²/r प्लस mg. आता दोन्ही ठिकाणचं स्पीड कसं आहे सारखा आहे, म्हणून इथं va लिहित नाही मी, इथं vb लिहित नाही. दोघांचा व्हेलॉसिटी कशी आहे सेम. तर या ठिकाणी हा प्लस आहे म्हणजे हे टेन्शन मोठं आहे, याच्यातून हे वजा केलं म्हणजे टेन्शन ॲट बी म्हणतो मी, आणि टेन्शन ॲट ए इज इक्वल टू mv²r मायनस mg. जर दोघांची वजाबाकी केली मी, ठीक आहे, दोघांची वजाबाकी तर हे वजा होईल, हे वजा होईल, हे अधिक होईल. तर TB - TA बरोबर TB - TA बरोबर याच्यामधून mv²/r mv² सेम आहे, कॅन्सल होईल. हे प्लस आहे मायनस आहे, वेलॉसिटी सारखी, याचा अर्थ हे कॅन्सल होईल. इथं राहतो फक्त mg + mg बिकम्स 2mg. म्हणजे याचा अर्थ वेलॉसिटी जर सारखी असेल तर दोन ठिकाणचा टेन्शन मधला फरक किती असेल दॅट इज 2mg एवढा असेल. ठीक आहे, तर ही कन्स्ट्रेन्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन किंवा कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. तर जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर टेन्शन मधला फरक हा 6mg येत नाही, तो किती येतो 2mg एवढा येतो. याच्यानंतर पुढचा एमसीक्यू बघूयात आपण. तो असा आहे, अ बॉल ऑफ मास 100 ग्रॅम ठीक रिलीज्ड डाउन ऑन एन इन्क्लाइन्ड प्लेन डिस्क्राइब अ सर्कल ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. पहा याच्यामध्ये सर्कल आणि इन्क्लाइन प्लेन, त्या वस्तूचं मास जे आहे ते 100 ग्रॅम आहे
याचा रेडियस दिलेला आहे, रेडियस आर. ठीक आहे, तो रेडियस आर किती दिलेला आहे, रेडियस इज गिवन 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. आणि त्यांनी काय विचारलं का, तर द मिनिमम हाईट ऑफ द इन्क्लाइन प्लेन, याचा डायरेक्ट फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा. ठीक आहे, एच बरोबर काय फॉर्म्युला पाहिलं आपण, इट इज 5/2 इंटू आर. ठीक आहे, 5/2 इंटू आर लक्षात ठेवत आपण. आर ची किंमत माहिती आहे आपल्याला किती आहे, इट इज 5/2 इंटू आर. आर इज 10. म्हणजेच या ठिकाणी हे किती होतं, 5 5 5 25. म्हणजेच या ठिकाणी जर 25 सेंटीमीटर उंचावरनं एखादी वस्तू सोडून गेली तर 10 सेंटीमीटर रेडियस असलेल्या सर्कलमधून तो ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. तर या ठिकाणी याच्यानंतर पुढचा जो MCQ आहे, आपले आता MCQ भरपूर झालेले आहेत. याच्यामध्ये जे CET ला विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे जे आहेत ते बघूयात आपण, की त्याच्यामध्ये प्रश्न कसा आहे, अ मास ऑफ 5 किलोग्राम इज टाइड टू द स्ट्रिंग ऑफ लेंथ 1 मीटर इज रोटेटेड इन अ व्हर्टिकल सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे, आता स्पीड परत युनिफॉर्म स्पीडचा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा, कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक MCQ आहे की जो 2001 मध्ये विचारला होता. मास किती आहे, 5 किलोग्राम. ठीक आहे, मास 5 टाइड टू द स्ट्रिंग ऑफ द लेंथ दिलेली आहे 1 मीटर, इज रोटेटेड इन अ व्हर्टिकल सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड. स्पीड कॉन्स्टंट आहे आणि तो आहे 4 मीटर पर सेकंड. तर द टेन्शन इन द स्ट्रिंग विल बी 170 न्यूटन. टेन्शन इज द 170 न्यूटन व्हेन द मास इज ॲट. तर त्या ठिकाणी जे मास आहे ते मास कुठं असेल, म्हणजे आपल्याला काय विचारलंय, थीटा विचारलंय आपल्याला. ठीक आहे, म्हणजे थीटा बॉटमला असेल तर थीटा 0 येऊन जाईल, जर टॉपला असेल तर थीटा 180 येऊन जाईल, 90 असेल तर थीटा म्हणजे तो ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल लेवलला असेल. तर स्पीड कॉन्स्टंट आहे. आपल्याला या ठिकाणी त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं टेन्शनचं जनरल एक्सप्रेशन आहे ते टेन्शनचं जनरल एक्सप्रेशन लक्षात ठेवू आपण. P या ठिकाणचं असलेलं टेन्शन, ते टेन्शन कसं असेल, दॅट इज mvp² अपॉन आर, किंवा तुम्ही त्याला इथे L म्हणू शकता, प्लस mg cos ऑफ थीटा. ठीक आहे, असा फॉर्म्युला आपण पाहिला. ठीक आहे, त्या ठिकाणी mg cos ऑफ थीटा आणि mu एकाच दिशेमध्ये, टेन्शनच्या अपोजिट दिशेमध्ये, म्हणून प्लस mg cos ऑफ थीटा. आपल्या या ठिकाणी काय काढायचं, थीटा काढायचा आहे. तो थीटा कसा काढताय, म्हणजेच mg cos ऑफ थीटा बरोबर काय असेल, T मायनस mv² अपॉन L. प्रत्येकाची किंमत माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये T किती आहे, इट इज 170 मायनस M किती आहे 5, V किती आहे 4, 4चा वर्ग किती येतो 16, L किती दिला आहे 1. म्हणजे याच्यामध्ये 170 मायनस 80 बरोबर किती 90. ठीक आहे, 90 डिग्री येतं. याचा अर्थ आता पहा, mg cos ऑफ थीटा, सॉरी 90 डिग्री 90 येतं फक्त. ठीक आहे, mg cos ऑफ थीटा किती आलाय 90. mg cos थीटा इज इक्वल टू 9. सो cos ऑफ थीटा इज इक्वल 90 येतो. m किती आहे 5, g किती आहे 10 कन्सिडर करू आपण g. म्हणजे याच्यामध्ये जर आपण हा 0 कॅन्सल केला तर 9/5 cos ऑफ थीटा इज 9/5. इट मीन्स इट इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे थीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी जाते, याचा अर्थ इट इज इम्पॉसिबल. म्हणजे हे प्रिडिक्ट करता येणार नाही की तो मास नेमका कुठे आहे. जर त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल तरच प्रिडिक्ट करता येतं. समजा याची व्हॅल्यू अशी आली आहे की जेणेकरून थीटा हा 0 येतोय, म्हणजे इथं 1 आलं. समजा इथं जर 1 आलं तर थीटा किती येऊन जातो 0. याचा अर्थ तो कुठं असेल, बॉटमला असेल. जर याची किंमत ही या ठिकाणी थीटाची किंमत 180 येण्यासाठी याची किंमत किती असेल, तर त्याची किंमत -1 असेल. जर -1 आहे तर थीटा किती असेल 180. याचा अर्थ तो कुठं असेल, टॉपला असेल.
तर अशामध्ये या ठिकाणी इथं 9/5 हे प्रिडिक्ट करता येणार नाही. म्हणजे त्या 4 ऑप्शनमध्ये कॅनॉट बी जस्टिफाईड असं एक ऑप्शन आहे, ते करेक्ट ऑप्शन असेल, बिकॉज द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 1. तर अशामध्ये या ठिकाणी हा न्यूमरिकल थोडासा वेगळा होता म्हणून सांगितला. तर याच्यानंतर एक असा न्यूमरिकल आहे जो बोर्डाच्या परीक्षेत न्यूमरिकल किंवा MCQ मध्ये आपण त्याला असा विचारला होता, बोर्डाच्या परीक्षेत 2015 मध्ये विचारला होता. द पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम इन टर्म्स ऑफ द लेंथ. पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम काय, 2π√L cos ऑफ थीटा अपॉन G. ठीक आहे, पण त्या 4 ऑप्शन मध्ये हा ऑप्शनच नाही. ठीक आहे, ऑप्शन मध्ये काय काय आहे, इट इज द वेगवेगळे ऑप्शन. पहिला ऑप्शन कसा आहे, 1/2π √L cos थीटा अपॉन G. हा पहिला ऑप्शन आहे, जो करेक्ट नाही आहे. ठीक आहे, दुसरा ऑप्शन असा आहे की जो 1/2π येणारच नाही पिरियड, फक्त 2π असेल. फ्रिक्वेन्सी मध्ये 1/2π येऊ शकते. L sin थीटा अपॉन G 1/2π याचा हे पण करेक्ट नाही. तिसरा ऑप्शन असा आहे, ठीक आहे, शेवटी बोलूया. चौथा ऑप्शन पहा, 4π इंटू ब्रॅकेट L tan थीटा अपॉन G. tan थीटा त्याच्यामध्ये नाही, कॉस थीटा, याचा अर्थ हे पण करेक्ट ऑप्शन नाही. पण एक ऑप्शन असेल 4π इंटू ब्रॅकेट L cos थीटा अपॉन 4G. याला व्यवस्थित पहा. ठीक आहे, तिसरा जो ऑप्शन आहे त्याला व्यवस्थित पहा. त्याच्यामध्ये हा जर स्क्वेअर रूटचा 2 आपण 4 बाहेर काढला तर 2 होतो. याचा अर्थ हा 2 4/2 अगेन 2π म्हणजे सोबत सारखा येतो. करेक्ट ऑप्शन कुठला आहे, 3 नंबरचा C आहे. ठीक आहे, तर अशा या ठिकाणी हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे मॅक्सिमम प्रकार आपण कव्हर केले. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूयात. ठीक आहे, थँक्यू.